श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. बाळ, मी सांगतोय प्रार्थना अशी करा. स्वामी माऊली स्वतः सांगत आहे, माझी प्रार्थना अशी करा. माझे मन तुझ्या पायी सुख सर्व. आता कोठे न पाहे, तुझे रूप तुझे पायी. बाळा, प्रार्थना अशी कर की स्वामी, आता माझं मन तुमच्या चरणी स्थिर झालंय. आता मला जगात दुसरं काही दिसत नाहीये. ज्या क्षणी तुला माझं रूप सगळीकडे दिसायला लागेल, त्या क्षणी तुझे सर्व प्रश्न संपलेले असतील. स्वामी म्हणतात ते हाक कशी असावी आणि तीव्रता कशी असावी, त्या दोन्ही गोष्टी तुम्ही एकदा नक्कीच ऐका. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी आपल्याला काय शिकवण देतात, ते प्रार्थना कशी करायची. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान स्वामींनी सांगितलंय. बाळ, तू हाक मारतोस, पण तुझ्या हाकेत ती तीव्रता नाहीये. मी काय सांगतोय ते तू नक्की ऐक. स्वामी म्हणतात, माझ्या दरबारात विद्वान पंडित आले होते. ते मोठ्या आवाजात शुद्ध संस्कृतमध्ये गुरुचरित्रातील अध्यायाचे वाचन करत होते. माझी उपासना करत होते, माझी सेवा करत होते. त्यांना वाटत होतं की मी हे सर्व ऐकून त्यांच्यावर खूप प्रसन्न होऊन जाईन आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देईन, त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करीन, त्यांना त्यांच्या उपासनेचं फळ मिळूनच जाईल. पण असं नव्हतं. मी तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून एका कोपऱ्यात बसलेल्या गरीब म्हातारीकडे पाहत होतो. ती म्हातारी साधी होती, सरळ होती, अशिक्षित होती. तिला कोणतेही मंत्र येत नव्हते. तिला काही माझ्या बाबतीत माहीत नव्हतं. फक्त एवढं माहीत होतं की मी स्वामी आहे. ती फक्त डोळे मिटून थरथरत्या आवाजात एवढंच म्हणत होती, स्वामी, ओ स्वामी, भूक लागली रे बाबा, काहीतरी तर दे तुझ्या या लेकराला. स्वामी, ओ स्वामी. तिच्या डोळ्यातून धडधडून पाणी वाहत होतं. तिची हाक काळजाला चिरणारी होती. त्या पंडितांना स्वामी म्हणाले, थांबा, आणि त्या म्हातारीकडे गेले. स्वामींनी तिच्या झोळीत 2 भाकऱ्या टाकल्या आणि डोक्यावर तिचा हात ठेवून म्हणाले की बाळा, तू मला आत्ता जी हाक मारलीस ना, ती थेट माझ्या काळजाला भिडली आहे. हा पंडित मंत्राचे उच्चार करत होता, पण तू मला रडत रडत हाक मारत होतीस. मंत्रात शक्ती असतेच, पण त्यापेक्षा जास्त शक्ती तुझ्या हाकेच्या तीव्रतेमध्ये होती. पण जेव्हा तू रडत रडत हाक मारत होती ना, तेव्हा माझं लक्ष नुसतं तुझ्याकडे होतं. स्वामी म्हणाले, हाक कशी असावी? स्वामी सांगतात, बाळा, जेव्हा तू मला हाक मारतोस, तेव्हा तू अशा स्थितीत असला पाहिजेस की तुझ्यासाठी माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. जसा एक छोटा बाळ रडतो, तेव्हा आईला तिचं सगळं काम सोडून धावत यावंच लागतं. कारण त्या बाळाला पूर्ण विश्वास असतो की मी रडलो की माझी आई येणारच. तुमची प्रार्थना सुद्धा तशीच तीव्रतेची हवी आहे. मनापासून, तुमची काळजातून तुमचा आवाज निघायला हवा. काळजातून तुम्हाला आवाज द्यायला हवा की ते माझ्यापर्यंत पोहोचे. श्री स्वामी समर्थ हा केवळ जप नसावा, तर तो तुमच्या हृदयाचा ठोका असावा. जेव्हा तुम्ही डोळे मिटून प्रार्थना करता, तेव्हा हे मानू नका की स्वामी अक्कलकोटाला आहेत. हे माना की स्वामी तुमच्या अगदी समोर, तुमच्या गुडघ्याला गुडघा लावून बसले आहेत आणि तुमचं प्रत्येक वाक्य ते ऐकत आहे. स्वामी म्हणतात, बाळा,
मी सांगतोय, प्रार्थना अशी कर. प्रार्थना करताना कधीच मी म्हणू नकोस. माझं दुःख दूर करा म्हणण्यापेक्षा, स्वामी तुमचं लेकरू अडचणीत आहे, आता तुम्हीच बघा, असं म्हणून बघा. ज्या क्षणी तुम्ही तुमचा अहंकार आणि तुमची चिंता त्यांच्या चरणी अर्पण करता, त्याच क्षणी स्वामींची उपस्थिती तुम्हाला तुमच्या खोलीत जाणवू लागते. तुम्हाला एक वेगळाच गारवा किंवा सुगंध जाणवायला लागतो. असं तुमच्याबरोबर होत असेल तर स्वामी म्हणाले, तोच माझ्या उपस्थितीचा पुरावा असेल. तुम्ही समजून जा की मी तुमच्या अवतीभोवती आहे. हे स्वतः स्वामी सांगत आहे की बाळ, प्रार्थना तीव्रतेने कर की माझी उपस्थिती तुला जाणवायला लागेल. मित्रांनो, आज या क्षणी तुम्ही जिथे कुठे असाले तिथे फक्त एकदा डोळे मिटा आणि स्वामींना मनापासून हाक मारा. स्वामी, तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना? बघा, तुम्हाला लगेचच मनातून उत्तर मिळेल. जर तुम्हाला आजची ही कथा आणि स्वामींचा हा संदेश मनाला भिडला असेल तर नक्कीच स्वामींना तुम्ही एकदा हाक मारून पहा. तशीच तीव्रताची हाक जी त्या आजीबाईंनी दिली होती, त्या म्हातारीने दिली होती आणि सगळं सोडून स्वामी तिच्याजवळ पोचले होते. अशी एकदा हाक मारून पहा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या जीवनात तो अनुभव आहे, पदोपदी येतोय. तर तुमच्या जीवनात नक्कीच तो अनुभव येईल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल की स्वामींनी प्रार्थना कशी करायला सांगितली, तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनात सुद्धा स्वामींचं सुख लाभेल. सदा स्वामीचरणी हीच प्रार्थना की तुमचं जीवन तुमच्या जीवनात सदैव आनंद राहो, हीच स्वामीचरणी माझी प्रार्थना आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.